आपल्याला जैन धर्मासारखा अहिंसामय धर्म नाही, श्रावक कुळासारखं उत्तम कुळ नाही, आर्यंतासारखा भगवंत नाही, जिनवाणी सारखा ग्रंथ नाही, नमोकार महामंत्रासारखा मंत्र नाही, दिगंबर पंथासारखा पंथ नाही, सम्यक शिखर नाही, पंच महाकल्याण सारखं कल्याण नाही आणि वेदी प्रतिष्ठेसारखी प्रतिष्ठा नाही. नगर सारखं नगर नाही. आपण 3 दिवस झाले वेदी प्रतिष्ठा करतो. आता त्यानंतर वेदी प्रतिष्ठा असते, त्याच्यानंतर एक पदाची प्रतिष्ठा असते आणि नाम प्रतिष्ठा असते. अशा या प्रतिष्ठा असतात. आता जिनबिंब प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय की भगवंताच्या ह्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करायची म्हणजे काय करायचं, प्राण येणार का भगवंतामध्ये, तर मंत्राद्वारे जिनबिंबामध्ये मंत्राच्या साह्यानं, सूर्य मंत्राच्या साह्यानं, अनेक मंत्राच्या साह्यानं शुद्धीनं त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करायची असते. तर हेच आपले साक्षात भगवंत समोर शरणामध्ये जसे विराजमान आहेत, तेच मंदिर देखील हे समोर शरणाचं प्रतीक आहे आणि हे मूर्ती नाहीये, हे साक्षात भगवंतच आहे असं आपलं श्रद्धा हे दृढ झालं पाहिजे. श्रद्धा जर दृढ असेल तरच, कारण हे गुणांचं आरोपण केलं जातं. मूर्तीमध्ये जे भगवंताचे गुण आहेत, आर्यंताचे गुण किती 46, सिद्धाचे किती 8, आचार्यांचे किती 36, उपाध्यायाचे किती 25, उपाध्यायाचे 25 आणि साधूचे 28. हे 28 सगळ्यामध्येच मूळ आहे, मूळ गुण 28 आहे. 28 अनेक शब्द आपल्याला कळतात. प्रतिष्ठा म्हणजे काय, प्रतिष्ठा म्हणजे स्टेटस, इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला स्टेटस, स्टँडर्ड, काय व्हॅल्यू किंवा किंमत कोणाचं होतं, मुलीचं. त्याच्यानंतर आता आम्हाला तिथं बसवलं. आता मी संत वकील सगळ्याला माहिती, मग मला तिथं बसवलं, वकील म्हणून बसवलं का व्रती म्हणून बसवलं, व्रती म्हणून बसवलं. म्हणून ही त्यागाची किंमत तुमच्या लौकिकतेपेक्षा त्यागाला जास्त महत्व त्याच्यामध्ये. एक लौकिकतेचं पद आहे आणि हे जे पद आहे त्या पदाची प्रतिष्ठा ही अलौकिक आहे, अशाश्वत आहे, अजरामर आहे. ही अशी लौकिकची म्हणजे प्रतिष्ठा असते. म्हणून हे सौधर्मेंद्राची प्रतिष्ठा आहे. त्या प्रतिष्ठेप्रमाणे त्यांना बसवावं लागलं. बाकीचे इंद्र जसे जसे आहेत त्याच्या त्या क्रमानुसार आपण बसवले की नाही, का बसवले तर ते प्रतिष्ठा आहे, ही प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून वेदी प्रतिष्ठा केली आपण. आता जिनबिंबच आपल्याला झाल्या नाही ते पूर्वी, म्हणून वेदी प्रतिष्ठा केली. मग वेदी प्रतिष्ठा काय केलं आपण, त्याच्यासाठी 108 कळस, 81 कळस, त्यानं काय केलं, हे सगळी वेदीची शुद्धी केली आहे. कारण हे वेदी निर्माण करताना जे काही सिमेंट, वाळू, दगड वगैरे वगैरे जे काही मटेरियल आलं ते कसं असतं, अशुद्ध असतं. त्याच्यामध्ये अनेक जीवांची हिंसा झालेली असते आणि म्हणून त्याचं शुद्धीकरण करणं जलाद्वारे आणि मंत्राद्वारे, आणि ते करताना जेवढे तुमचे शुद्ध भाव असतील तेवढी त्याची शुद्धता ही वाढत असते. म्हणून शुद्ध भाव हे खूप महत्वाचे आहे.
त्याच्याशिवाय नुसत्या मंत्राने काही नाही होत. त्या मंत्रावरचं तुमचं श्रद्धा आणि तुमच्या भावांची विशुद्धी आणि तुमचा पुरुषार्थ, ह्या 3 गोष्टी आल्याशिवाय काही उपयोग नाही. मंत्र म्हणून 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 किती भाव गेले असतील, पण काही भाव कितीही कोणत्याही तरी क्रिया केल्या तर असं सांगतात, यस्मात् क्रिया फलंती न भाव शून्य. भावाच्या शिवाय कोणतीही क्रिया तुमची होत नाही. आणि म्हणून ही आपण वेदी प्रतिष्ठा केलेली आहे. आता इथं अपवित्रता कोणती राहिलेली नाही, सगळी शुद्ध. आता वेदीवर कसे दिसते बाबा? सोन्याची वेदी केली तुम्ही. तर आता ह्या वेदीची प्रतिष्ठा ही कोणाच्या हातात आहे? त्याची प्रतिष्ठा तुमच्याच हातात आहे. त्याची प्रतिष्ठा आता ही जे आहे, तर आता पहा, जे पुरुष मंडळी अभिषेक करतात की नाही, मग आता ते अभिषेक करताना त्या वेदीवर जायचं तर हे डोकं झाकून ठेवावं आहे का ना? सगळ्यांनी झाकलेले आहे. म्हणजे पुरुषांना देखील वेदीमध्ये जायचं असलं तर पदर घ्यावा लागतो. कारण तो याच्यासाठी घ्यायचा आहे की एखादा जर केस, म्हणजे काय मल आहे, जर केस आहारामध्ये आला मुलीच्या तर काय करावं लागतं? अंतराव करावं लागतं. आणि मग हा जो केस आहे तिथं पडू नये, घाम पडू नये म्हणून तिथं आपण, म्हणून जेवढे पुरुष आहेत तेवढे पुरुष पदर घेतात आणि त्यांचा पदर पडत नाही. म्हणून नुसती वेदीच नाही तर मंदिर देखील, आता इथं काल बघितले आपण बरेच लांब केस पडले. तर ही अशुद्धता आहे, तर ही पाळायची. कारण हे खूप महत्वाचं आहे. पुरुषाच्या डोक्यावरचा पदर पडत नाही, पण महिलांच्या डोक्यावरचा पदर राहत नाही. कारण असं सांगतात की पदराचं खूप महत्व आहे, छत्र मानलं जातं त्याला. म्हणून आहे संस्कार प्रखर, जिला आहे नात्या होत्याविषयी कदर, तीच आहे खरी इंडियन मदर, तीच आहे खरी इंडियन. ज्याला म्हणायचे आजकाल फॅशन काय, केस मोकळे सोडायची. केस मोकळे कोण सोडतो ते बोलत नाही. तुम्हाला माहिती द्रौपदीने केस मोकळे सोडले होते महाभारतात. का सोडले होते? तिचा पण होता की ह्या केसांना एक दुर्योधनाचं रक्त लागेल, त्याच वेळेस मी ते केस बांधतो. म्हणजे असं हे काही म्हणून केस तुम्ही मोकळे सोडायचे. आता ते तुमचं तुम्ही ठरवा, त्याच्याबरोबर जास्त काही बोलत नाही. पण ही तुमची ह्या वेदीची आपण शुद्धता राखायलाच पाहिजे. मी काही काही ठिकाणी पाहतो की महिला भगिनी प्रदक्षिणा घालत असतात. मग प्रदक्षिणा घालून समोर काय करत नाही, पण पाठीमागे गेले की त्या वेदीला इथं नाही, इथं चांगलं सगळं, पण बऱ्याच ठिकाणी पाहिजे. आता पाठीमागे डोकं ठेवून काय होणार आहे? भाव महत्वाचे. म्हणून ही वेदीची शुद्धी आपण राखली पाहिजे. आता एक अचल प्रतिष्ठा आणि एक चल प्रतिष्ठा, अशा 2 प्रतिष्ठा असतात मोकळीच्या. आता ही आपण जी मूळनायक बाजूची हे अचल झाली. आता यांना हलवता येणार नाही, यांची ती अचल प्रतिष्ठा म्हणायची. आणि दुसऱ्या ज्या आहेत मूर्ती ते चल आहेत. मग आता ह्या चल ज्या आहेत त्या देखील ज्यावेळेस तुम्ही अभिषेक कराल, अभिषेकाला तुम्हाला पांडुशिला इथे ठेवावी लागेल. दह्याचा अभिषेक आला की ते लोकांना चष्टून ठरतात, त्याच्यावर ताट ठेवतात, मूर्ती उचलतात. असं नाही झालं. अभिषेकासाठी तुम्हाला त्याची प्रतिष्ठाच करावी लागेल, स्थापनाच करावी लागेल. स्थापना केल्याशिवाय असं भगवंताला उचलायचं, तुमच्या मंदिर प्रमाणे उचलायचं, कुठे ठेवायचं, हा अविनय आहे. तर ह्याची थोडस हे करा. आणि म्हणून ही प्रतिष्ठा आपण राखली पाहिजे. आणि पदाची प्रतिष्ठा, ज्याच्या त्याच्या पदाप्रमाणे त्याला प्रतिष्ठा ही दिली पाहिजे. आणि म्हणून ही प्रतिष्ठा पदाची आपोआप येत नसते.
स्वतःच्या प्रतिष्ठेला खूप त्याग करावा लागतो, खूप श्रम करावे लागतात, खूप मेहनत करावी लागते, खूप पुरुषार्थ करावा लागतो. हे पद जे येतं ना तसं नाही, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, इतकं सोपं काम नाही. आणि म्हणून हे दगडाला देव पण येण्यासाठी किती गाव शिकले असते, उडीच नाही देव नाही. दगडाला देव पण येण्यासाठी अनेक गाव सहन करावे लागतात. हिऱ्याला शोभा सुंदरता चाकाकी येण्यासाठी, पैलू पाडण्यासाठी अनेक घाव सहन करावे लागतात. अशुद्ध सोन्याला शुद्ध सोन्यामध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक ताव द्यावा लागतात. आणि माती कुठे चरणापाशी, पण ती मातीला जर कलशामध्ये रूपांतर व्हायचं असेल तर तिला सुद्धा अनेक दिव्यातून जावं लागतं. आणि म्हणून मातीला कलेश होण्यासाठी, पायापासून डोक्यावर येण्यासाठी अनेक ताप सहन करावे लागतात. आणि तसं माणसाला महात्मा बनण्यासाठी आणि महात्मापासून परमात्मा बनण्यासाठी अनेक तप करावं लागतं. त्याच्याशिवाय काहीही साध्य होत नाही. ही पदाची प्रतिष्ठा आहे. उगीच पद येत नाही, कारण आपल्या इथं भोगाला किंमत नाही, त्यागाला किंमत आहे. तुमच्या ज्ञानापेक्षा चारित्र्याला जास्त किंमत आहे. ज्ञान कमी असेल तरी चालेल, पण हे चारित्र्य महत्त्वाचं. म्हणून नॉलेज इज म्हणजे कॅरेक्टर इज बेटर दॅन नॉलेज असं म्हटलं. चारित्र्य हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण नॉलेज काय, नॉलेज विल गिव्ह यू पॉवर अँड चेअर. ज्ञानामुळे तुम्हाला खुर्ची मिळेल, पॉवर मिळेल. नॉलेज गिव्ह यू पॉवर अँड चेअर, बट कॅरेक्टर गिव्ह यू हर्टली रिस्पेक्ट. ही चारित्र्यामध्ये ती शक्ती आहे. म्हणून चारित्र्याला जास्त किंमत आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढं काही आता शक्तीनुसार आपल्याला चारित्र्य बाळगता येईल ते आपण बाळगायचे. आणि लौकिक पण एक असतं, मगाशी सांगितलं लौकिक पण अलौकिक पण. हे सगळं कसं आहे, अलौकिक पद. लौकिक पदामध्ये काय, लौकिक पद राष्ट्रपती, पंतप्रधान, जे आहे त्यांचं ते लौकिक पद आहे. पण आपल्याला माहिती आहे, म्हणजे आता सगळ्याला मोबाईलवर सगळ्याला माहिती झाले की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना. ज्यावेळेस आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराजांना भेटायला आले त्यावेळी सगळ्यांनी पाहिलं असं आचार्याचं स्थान कुठं होतं आणि त्यांच्या समोर चटई टाकून त्या चटईवर देशाचे पंतप्रधान हात जोडून बसलेले आहेत. का? हे अलौकिक पद, ही त्यागाला किंमत आहे. आपण महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणतो. का म्हणतो? त्यांनी त्याग केलेला आहे की बाबा हे देशामध्ये गरीब लोक आहेत, त्यांना अंगावर वस्त्र नाही आणि त्यांना वस्त्र नाही तर मी कसा सुडबुड घालू, म्हणून त्यांनी धोती पंचा हे त्याग केला, एवढा महान त्याग. म्हणून त्यांना राष्ट्रपिता ही पदवी मिळाली, ही प्रतिष्ठा मिळाली. कशामुळे मिळाली? त्यागामुळे मिळाली. म्हणून त्यागाशिवाय प्रतिष्ठा मिळत नाही. यूं ही नहीं मिलते, यूं ही नहीं मिलते किनारे पर खजाने समंदरों के. यूं ही नहीं मिलते किनारे पर खजाने समुद्रों के. मोती पाने के लिए तो गहराई में उतरना पड़ता है, गहराई में उतरना पड़ता है. किनाऱ्यावर बघा, समुद्राच्या कडे गेला असता तर नुसता लाट आली की कचरा येतो. समुद्र कचरा घेऊन येत नाही, लाट आली की बाहेर फेकतो कचरा सगळा. हे किनाऱ्यावर आहे. पण जर मोठी समुद्रातच पाहिजे तिथं त्याच्यामध्ये गहराईमध्ये उतरावं लागतं. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये देखील होईल तसं त्याग करा आणि नरम व्हा, गरम होऊ नका. जेवढे नरम त्याची विण आहे. कारण असं सांगतात लोहा नरम होता है तब उसका औजार होता है. औजार म्हणजे काही असेल जितके लोहा नरम होता है तब औजार बन जाता है. सोना नरम होता है तो जेवर बन जाता है.
जमीन नरम होती है तो उपजाऊ बनती है, मिट्टी नरम होती है तो कलश बन जाती है, सीमेंट नरम होता है तो उसकी हवेली बन जाती है, आटा नरम होता है तो रोटी बन जाती है, अगर इंसान नरम हो जाता है तो वो परम पद पा सकता है, परम पद पा सकता है। म्हणून नरम गरम होणार असं सांगितलं की प्रकृती तुमची जर चांगली ठेवायची असेल, शरीर तुम्हाला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर काय करा, पैर रखो गरम. पैर रखो गरम म्हणजे काय करायचं, चालायचं. पैर रखो गरम, पेट रखो नरम. गरम ठेवायचं म्हणजे भरायचं नाही जास्त, त्याला ठासून ठासून. पेट रखो नरम, दिल में रखो रहम, आंखों में रखो शर्म, और आए पास डॉक्टर सिर रखो ठंडा. सिर रखो ठंडा, डॉक्टर साहब सिर रखो ठंडा, आया डॉक्टर पास तो उसको भी खाओ डंडा, उसको भी खाओ डंडा. रोग आला तर डॉक्टर कडे जावं लागेल, रोग नाही आला तर डॉक्टर कडे जायची गरज पडत नाही. डॉक्टर क्षमा म्हणजे कसं काय, तर अशी आपली तब्येत ठेवा. आणि म्हणून धर्म जर असेल तरच समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. धर्माशिवाय किती तुम्ही पैसेवाला असू द्या, जर दान दिलं समाज, दानाची प्रतिष्ठा आहे, त्याच्या दानाची नाही. एक असतं धनात्मा, एक असतो धर्मात्मा आणि एक असतो धन्य आत्मा. हे धन्य आत्मा आहे, त्यांनी कल्याण करून घेतलं, धन्य आत्मा झाले. हे धर्मात्मा आहे, त्या मार्गावर आहे. धनात्म्याला काही किंमत आहे का, काहीच किंमत नाही. म्हणून आपण, आणि आता मोबाईल फोटो काढायचे खूप येतात, फोटो फोटो फोटो, तर त्याच्याबद्दल एक दोन ओळी सांगतो. शिल्प चित्र नाही, फोटो म्हणजे काय, चित्र. शिल्प चित्र नहीं, चरित्र भी सुंदर होना चाहिए. सिर्फ चित्र नहीं, चरित्र भी सुंदर होना चाहिए. सिर्फ साधन नाही, म्हणजे घरातल्या ज्या वस्तू आहेत, साधन जे आहे तुमचं काही नसेल, सिर्फ साधन नहीं, साधना भी सुंदर होना चाहिए. साधना भी सुंदर होना चाहिए. सिर्फ भवन नहीं, भवन म्हणजे सिर्फ भवन नहीं, भावना भी सुंदर होना चाहिए. और सिर्फ दृष्टि नहीं, दृष्टिकोण भी सुंदर होना चाहिए. दृष्टिकोण भी सुंदर होना चाहिए. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढा काही संयम पाळता येईल, जेवढा त्याग करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा, कारण संयमाशिवाय काही नाही. संयम में क्या जीना वो बंधु रे, संयम में क्या जीना. इस दुनियादारी में, इस मायाचारी में, कहीं कुछ कहीं ना. संयम बिना भी क्या जीना, संयम बिना भी क्या जीना. जब पाशना भगवान की जय, आचार्य प्रभु महाराज की जय. जेवढी झाली त्यांचं कर्तव्य आहे. भगवान विराजमान गेले व त्याचा अभिषेक करायचा, आणि तुझा निर्णय करणारे जेवढे इंद्र झाले त्यावेळी रोज अभिषेक करायला पाहिजे. जेवढे इंद्र झाले त्यावेळी अभिषेक करायलाच पाहिजे. प्रत्येक रोज परंतु तुम्हाला सगळ्यांना ज्यांना गणपती करायला पाहिजे त्याला गणपती रविवारी निश्चित करायला पाहिजे. इंद्र झाले का बाहेर गावचं असेल तर मी गावी करायचं, बाहेर गावची इंद्र तरी घरी करायचा, पण इथं अभिषेक कोणाला करायचा. त्याच्यात कोण करणार नाही, अभिषेक कोण करणार नाही, अभिषेक कोण करणार नाही, सगळेच करणार आहे. खरं करणार काय आणि रोज जास्त लोकांना त्याला वेळ त्यांनी करायचं. बघा जास्त आणि महिलांना जेवढे फक्त इंग्रजी जायचं त्यांनी रोज येऊन अष्ट करायला पाहिजे, दर्शन द्यायला पाहिजे. बाकीचं नेम सुट्टी असेल बघा, आता प्रवचन करायला तुम्हाला काही सांगायची गरज असते, तुम्हाला शकत नाही आहे करून
हिंसा कशाला म्हणतात माहिती आहे की हिंसा चांगली आहे का? हिंसा करणं चांगलं आहे? अहो बोला ना, हिंसा करणं चांगलं आहे का? नाही. चोरी करणं चांगलं आहे का? खोटं बोलणं चांगलं आहे का? पर्यावरण जवळ चांगलं आहे का? माहिती आहे सगळं तुम्हाला, पण सांगायची गरज काय? जाणारी धर्म नसवे प्रवृत्ती, नसवे प्रवृत्ती, जाणारी अधर्म नसवे अप्रवृत्ती. धर्म जाणताय तुम्ही आणि ते प्रवृत्तीच करतो. प्रवृत्ती सगळं माहित आहे. हिंसा म्हणजे अहिंसा काय, हिंसा काय सर्व माहिती आहे. सगळं माहित असून प्रवृत्ती करत नाही तर जाणारी धर्म नसवे प्रवृत्ती, म्हणजे त्यामध्ये प्रवृत्ती करत नाही. आणि हा धर्मही जाणतात त्याला सोडतच नाही. म्हणून आपलं कल्याण ज्यावेळेस काय म्हणून धर्माची प्रवृत्ती करा. सांगायला आपल्याला काय करायचं, प्रथम आवश्यक करणार वरचं सगळ्यांना काही तिथं जर आवश्यक दिसलं नाही, जे आवश्यक करतील आणि आम्ही सुद्धा खूप कष्ट केले. तर मी आज या ठिकाणी सौदर मिदर कुदल आणि यज्ञ नायकांना विनंती करतो की आदरणीय डॉक्टर लवरेजी महाजन यांचा आपल्या सर्वांच्या वतीने छोटासा सन्मान आहे. मला माहित आहे त्यांनी नियम घेतला होता. हेच नाही, शाळेत सुद्धा त्यांचे विद्यार्थी जे 100 मार्क 4 विद्यार्थी म्हणजे दर्शनावणी आहेत का? नंतर सगळे बसलेले अतिशय धर्मभाव आहे. प्रत्येक ठिकाणी जातात, शिबिर घेतात आणि प्रतिष्ठा असो प्रतिष्ठा असो विधान करतात. आणि ह्या एज्युकेशनमध्ये खूप प्रवृत्तीची झाली अतिशय समोर थोडं टाकायचं, खाली गेलं तरी थोडं घ्या. कर्म प्रबंध निगडेरपहीनता कल्मषगणोन्मतनाय देव श्रीं श्रीं ऐं मं मं सं तं तं पं पं झं झं श्रीं 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 त्रां द्रां द्रीं द्रीं द्रावय द्रावय नमो वर्ते भगवते श्रीमते पवित्रजलेन जलाभिषेचयामि करोमि स्वाहा. आता पहिला कळशांचं आहे. तुम्ही इकडे राहा. बोली आहे त्याची. ओम ह्रीं त्रीं खाली व्हा, खाली खाली जा. सगळ्यांनी येऊ द्या. वजन हे व्हायला इथं लोड करू नका. शिस्त पाळत नाही. ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं अं वं वं मं हं 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 सं सं पं पं वं वं मं हं 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 तं तं पं पं झं झं श्रीं 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 द्रां द्रां द्रीं द्रावय द्रावय नमोर्ते भगवती श्री पवित्र जलेन काशीन्द्राय जलाभिषेचयामि भगवंताकडे बघायचं, इकडे नाही बघायचं. चित्राच्या नको भानगडीत पडू. हो ठीक आहे, तुम्ही सांगा मी हे करतो. चित्र नाही आणत सोबत. याला खालून यायली का काय? आता हे देऊ नका.
त्याला पडून द्यावं काय होत नाही, काय होत नाही त्याला काय काय होत नाही त्याला आणि कचऱ्यावर पडेल खाली काही होत नाही, काय होत नाही त्याला आम्ही व्यवस्था करून घेतली असती अगोदर. चला तू शांती मंत्र कोणाचा आहे? शांती मंत्र आली दीप वगैरे यद्यपि लावायला. शिवाराम बिंदु है दिवा लावायला, दिवा. भुक्ती सन्मुक्त लक्ष्मी ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं ऐं मरं वं मं हं सं 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 वं 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 हं हं सं 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 ह्रीं ह्रीं हं स्व श्रीं श्रीं हं इकडे यस शां श्रीं शों 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 च श्रीं 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 ह्रां ह्रीं ह्रूं ह्रों ह्रों ह्रं ह्रं ह्रीं ह्रीं ह्रां ह्रीं द्रावे द्रावे नमोते श्रीमते रट इति प्रक्षाल्य मंत्रेण अभिषेकं करोमि स्वाहा. चला चारी कसं करा. आता इकडे संबंध काय चाललं असं करा बघा पाणी घ्या पाणी. हात लावून ठिकात लावा मंत्र म्हणल्यानंतर चतुष्षंती शतगुणसहिताय अनंत चतुष्टाय मनुकाय निर्दग्ध ब्रह्मबीजाय सौम्याय साम्य मंगलाय जिनबिंब आचार्य आचार्याच्या जगत कमलाच तर आपण हात लावा काकाच्या हाताला हात लावा. बस झाले किती रद्द टाकू नका. हात लावा हात लावा. आचार्य शांती सागर महाराज की
अरे शांत. नमस्कार. महाराज की जय. तीन काम ना. धन्यवाद हाँ अरे दोन नावं लिहिले ना प्रीतम अभिनंदन भगवंतांचं महामंडळ. सोडा हो तुम्हाला ते या बाकी बाकी बोला अभिनंदन भगवंतांचं महामंडळ. सोडा हो तुम्हाला ते या बाकी बाकी बोला ओम श्री अभिनंदनाय महामंडळ क्षिते स्वाहा. समर्पयामि स्वाहा. 75 हाँ ती बोली थोडा हात लाव. चला 2:93 सुजाता किशोर कोल्हेकर परिवाराने नाव सगळ्यांची बघा. इथे माझ्या कॅमेराकडे ठीक आहे. ठेवा
जोगेश्वर वायसी सगळ्या तिकडे सगळं का थोडं साईडला सरका. हो बाबा तुम्ही राहू द्या त्यांना काढून देता का तुम्ही मामीला काढून द्या. थोडं पलीकडे सरका. चिरंजीव आतिश थोडं साईडला सरका की थोडं. हां घ्या एकदा पूजा करा एकदा. हां ज्याचे फोटो काढून घ्या. थोडं साईडला सरका 2 मिनिटं. एकदा नवीन प्रतिमाशी डोक्यावर घ्या. 2 मिनिटं. दोन मिनिटं थांब. हा ज्यांची बोली त्यांनी घ्या. 2 मिनिटं. फोटो काढायचा. फोटो येणार आहे खाली आहे की. हां जाऊ दे जेवढं झालं तेवढं घ्या. बस भरपूर होते त्यांना. सरका. आजची शेवटची बोली आता याच्यानंतर रक्कम असते मराठी 1,000 रुपये 5,000 रुपये 6,000 6,667 रुपये. थोडा इधर इथं थोडा इथं. आणि पावणे 3 सोडतोय 6,667 रुपये 3 थोडं इकडं बघ. साईडला सरका. अष्टमंगल माझ्यावर नाही बरं मी आरती बघू शकत नाही ना. भूत परमदेवाश्च प्रियंताम 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 प्रियंताम
प्रियंताम प्रियंताम प्रियंताम बस आता पुढे येऊ दे इकडे वचन चालू आहे. ओम संप्रति काल संभव देह क्षेत्रादि विंशति परम देवाश्च प्रियंताम प्रियंताभ्य प्रियंताम 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 मनुजा सर्वे गुरु भक्त जिन धर्म परायणं भवतु दान तपो वीर्यानुष्ठान नित्यमेवास्तु सर्व जिन भक्त्यानां धन धान्य ऐश्वर्य बलदुतिष्ठ प्रमादोत्सवा प्रवर्धमानतम पुष्टिरस्तु श्रद्धिरस्तु कर्ण मोठा लहान नाही 9 वेळा ना मोठा 2 मिनिट इकडे बघा. राष्ट्रपती सौ प्रगती सुशील कुमार ऋतुस्कंद यंत्रदाता बस बस बरं ये जाऊ दे घेतो मी. एक आणला असं बरोबर राहू दे. काकू इथं समोर लक्ष द्या काकू. सकाळी मी तुम्हाला सांगितलं आज सकाळी लोक आले होते आदरणीय दिलीपजी नाडे सरांचं कार्य तुम्हाला मी सांगितलं सगळेजण नाचलो पूजेत गेलो शिवडे गेलो पण नाडे साहेब टेबल सोडू शकतो हे सकाळी बोललो होतं का नाही आले बघा आले परत टेबल या इकडे या परफॉर्मन्सचा नाडे साहेब सत्कार स्टॉप केला काय? अरे नाही त्यांनी घेतलेलं आहे कंटिन्यू. काही टाइम म्हटलं सर का या असे ओके.